हाय, आज आपण बनवतोय आलू पराठा बनवतोय. ह्या आलू पराठ्याच्या बॅटरमध्ये आहे ना शिजवलेला बटाटा आहे, परत कोथिंबीर घातली आहे, धणा पावडर घातली आहे, जिरा पावडर घातली आहे, चाट मसाला घातला आहे, थोडीशी हळद घातली आहे आणि मीठ घातलं आहे. आणि हे आपलं चपातीचं पीठ मळलं होतं आणि त्याची अशी पारी बनवून मी घेतली आता. आणि ह्याच्यामध्ये आता मी सारण भरून घेणार आहे. तर सारण भरून मी पराठा बनवून लाटून झाल्यावर तुम्हाला दाखवते. कारण माझ्याकडे हातामध्ये एक मोबाईल आहे हातामध्ये आणि त्याच्यामध्येच मी शूटिंग घेते आहे, त्याच्यामुळे मी भरताना तुम्हाला दाखवू नाही शकत. तर मी आता याच्यामध्ये भरते, हे मस्तपैकी असं मिक्स करते आणि हा पराठा मी लाटून तुम्हाला दाखवते आणि शेकून दाखवते. हे मी 2 बटाटे घेतले आहेत आणि ह्याचे मी 2 पराठे बनवणार आहे फक्त. एकदा असा पराठा छानपैकी बनवून बघा. ह्याच्यामध्ये काही कांदा बिंदा काही घालणार नाही, मी घातलेला नाही. फक्त बटाटा, कोथिंबीर, धणा जिरा पावडर आहे, चाट मसाला आहे आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि लाल मिरची पावडर घातली आहे, लाल तिखट आपलं. आता ते सगळं छान मिक्स करून या पारीमध्ये मी भरून घेणार आहे. आणि ही गव्हाची पारी आहे, ही पहा, ही गव्हाची पारी आहे. ह्याच्यामध्ये मैदा बिदा मी काय घातला नाही आहे. आता आपण या पारीमध्ये आपण भरते मी आणि मग तुम्हाला ही पराठा लाटून मी दाखवते. हा पहा, आता मी पराठा लाटून घेतला आहे. ते जे मी तुम्हाला पोळी दाखवली होती ना छोटीशी बनवलेली, त्याच्यातच. आणि दोनच पराठे बनवणार आहेत एवढ्या सारणमध्ये. तर आता एकामध्ये हे भरलेलं आहे सारण आणि हा माझा पराठा आता रेडी झालेला आहे. आणि तव्यावर बघा मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि हा कुठूनही फाटलेला नाही आहे बघा. मस्तपैकी असं त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे. आणि पीठ आहे ना थोडंसं मऊ मळायचं, कारण जर आपण घट्ट मळलं ना तर फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आपण थोडंसं मऊ पीठ मळलं ना तर ते कसं पुढे पुढे सरकलं जातं. तर आपण आता ह्याला तव्यावर टाकून घेऊया. तर मी तव्यावर टाकून झालं की तुम्हाला दाखवते. हा पहा, आता मी तव्यावर टाकतो आहे पराठा आणि थोडासा गॅस मी मोठा करून ठेवला. मस्तपैकी असा आता छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपला गव्हाच्या पिठाचा आहे हा, मैदा बिदा काय घातलं नाही त्याच्यामध्ये. पण पीठ मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं असं पातळसर मळून घ्यायचं. म्हणजे आपण पुरणपोळीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट, कारण पुरणपोळीला आपण बऱ्यापैकी मऊ मऊ मळतो. पण हे त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आणि कडक नाही ठेवायचं, थोडंसं नरम ठेवायचं आणि एक अर्धा तास मुरत ठेवायचं. म्हणजे मस्त आपला पराठा छान असा मऊ लुसलुशीत होतो. ते हे पहा, एक साईडने आपण भाजून घेतला आहे आणि हा बघा कुठेही पराठा फाटलेला नाही आहे. आता साईडने आपण तेल सोडून देऊया. हे पहा, साईडने मी तेल सोडून घेते. 2 बटाट्यांमध्ये 2च पराठे होणार आहेत, कारण ह्याच्यामध्ये ना मी कांदा बिंदा काही घातलेला नाही आहे. या पराठामध्ये जैन पराठा असतो ना त्या टाईपमध्ये बनवला आहे मी आलू जैन पराठा. फक्त याच्यामध्ये फक्त बटाटा आहे आणि बाकी सगळे मसाले आहेत. बाकी याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची काही घातलं नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण आम्हाला असाच साधा पराठा जास्त आवडतो. मस्तपैकी असा आपला पराठा आणि पूर्ण शेवटपर्यंत आपलं सारण भरलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर हा एक झाला. आता दुसरा पण मी तुम्हाला करून दाखवते. पण आपण तेवढ्या सारणामध्ये आहे ना 2 बटाटेच होते छोटे छोटे. त्या 2 बटाट्यांमध्ये मी हे 2 पराठे आता बनवते. एका बटाट्यामध्ये एका बटाट्यामध्ये एक पराठा बनतो. मस्तपैकी आपला हा पराठा आता छान शेकून झाला आहे. थोडंसं अजून मी साईडने तेल घालते. मस्तपैकी आपला हा पराठा आता रेडी झालेला आहे. आणि गॅस मी छोटाच ठेवला आहे, जास्त मोठा नाही केला आहे.
मस्त असा खरपूस आपला हा पराठा आता भाजून झालेला आहे. तर आपण काढायचा आहे या जाळीवर. आणि पहा शेवटपर्यंत पराठ्यावर भाजी गेलेली आहे, म्हणजे मध्ये मध्ये नाही, शेवटपर्यंत. किती मस्त, कुठेही न फाटता आपला हा पराठा रेडी झालेला आहे. कसा वाटला आमचा पराठा तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा खास जैन लोकांसाठी आहे बरं का. त्याच्यामध्ये कांदा लसूण बिसून काहीही नाही आहे, फक्त शिजवलेला बटाटा, लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं लिंबू, कोथिंबीर, बस. आणि असा पण हा पराठा खूप छान दिसतोय. हा बघा मस्तपैकी. आता पराठा आपण सॉसबरोबर, दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकतो. तर आता हा बघा, आपण आता दुसरा पराठा बनवणार आहे. ते सारण होतं ना त्याच्यामध्ये फक्त 2च पराठ्यांचं. आणि हे बघा आता मी वाटी अशी बनवून ठेवली आहे. आता हा दुसरा पराठा लाटणार आणि मग आपले 2 पराठे रेडी झाले. कसे वाटले आमचे पराठे तुम्हाला? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचं चॅनल बघायला विसरू नका. आता नवीन नवीन आहे आमचं चॅनल. लवकर लवकर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आमचे नवीन नवीन असे छान छान पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग या खायला. बाय बाय. आता मी दुसरा पण पराठा बनवून घेते, पण मी तुम्हाला एक दाखवलं ना, आता मी नंतरचे नाही दाखवणार आहे. तर या चला खायला आमच्याकडे.